मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। नवापूर एमआयडीसी परिसरात बिबटच्या कातडीची तस्करी उधळली। 5 संशयितांना मुद्देमालासह ताब्यात। WCCB मुंबई टीम तसेच सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार, चिंचपाडा, नवापूर प्रादेशिक पथक व गस्ती पथकाने संयुक्तरित्या सापळा रचला। नवापूर एमआयडीसी परिसरात संशयित हालचाली दिसून येताच कारवाई करत वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो WCCB मुंबई आणि नंदुरबार वनविभागाच्या संयुक्त पथकाने नवापूर एमआयडीसी परिसरात बिबट, चिता, वन्यप्राण्याच्या कातडीची तस्करी उधळून लावली। या कारवाईत एकूण 5 संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे। बिबट वन्यप्राण्याची तुकड्यांच्या स्वरूपातील कातडी, पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट कार क्रमांक GJ 26A1513, युनिकॉर्न दुचाकी क्रमांक GJ 26P9668, डिस्कवर दुचाकी क्रमांक MH39Q4460, हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक GJ 22M1447। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल मध्यवर्ती रोपवाटिका, नवापूर येथे आणण्यात आले। वन्यजीव कायद्याअंतर्गत भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कलम 9, 39, 48, 49, ब 44, 50 व 51 चे उल्लंघन केल्याप्रकरणी वनपाल वडकळंबी यांनी गुन्हा दाखल। आरोपींची वैद्यकीय तपासणी शासकीय रुग्णालय, नवापूर येथे करण्यात आली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई। ही कारवाई वनसंरक्षक नीनू सोमराज धुळे, वनवृत्त उपवनसंरक्षक संतोष सास्ते, नंदुरबार तसेच विभागीय वनाधिकारी दक्षता सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यामध्ये WCCB मुंबई टीम, नंदुरबार वनपरिक्षेत्र, रोहयो पथक, चिंचपाडा व नवापूर प्रादेशिक कर्मचारी आणि गस्ती पथकाने सहभाग घेतला। या प्रकरणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर, नवापूर प्राध्यापक करीत आहे। सप्तनगरी 4/2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे आम्हाला एक गुप्त माहिती मिळाली की काही लोक हे बिबट या वन्य प्राण्याच्या कातडीची तस्करी करणारे। त्या अनुषंगाने वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई, नंदुरबार उपविभागाची टीम, नंदुरबार वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल काशीकर हे सर्व आम्ही एक टीम मिळून एक सापळा रचला आणि आरोपींचा पाठलाग करत असताना त्यांना MIDC नवापूर या ठिकाणी आपण मुद्देमालासह ताब्यात घेतले। मुद्देमालामध्ये बिबट या वन्य प्राण्याची तुकड्यांच्या स्वरूपात कातडी सापडली। तसेच वाहतूक करत असताना वन्य प्राण्याची वाहतूक करत असताना एक कार आणि 3 मोटरसायकल देखील आपण ताब्यात घेतले। तसेच 5 संशयित आरोपी यांना आपण ताब्यात घेतलेले आहे आणि यांना आज माननीय न्यायालय नवापूर येथे हजर केले असता न्यायालयाने 5 दिवसांची वनकोठडी दिलेली आहे। तरी पुढील तपास अमोल काशीकर वनपरिक्षेत्र अधिकारी नवापूर हे करीत। धन्यवाद।